नमस्कार भावांनो. स्वप्नील जोशी यांचा चिकी चिकी बुबुम बूम, स्वप्नील जोशी प्राजक्ता माळी यांचा पिक्चर रिलीज झाला. आता पिक्चरचा रिव्ह्यू करताना आपण किंवा पिक्चरचं कन्सेप्ट बघताना त्याच्यामध्ये काही एलिमेंट आपण बघतो बा. त्यामध्ये कॅरेक्टर आहे, प्लॉट आहे, थीम, स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग, सेटिंग, सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन, या सगळ्या गोष्टी. पण या पिक्चरबद्दल बोलताना या कुठलेही यातला एलिमेंट त्याला अप्लाय होत नाही. आता मी असं का म्हणा लागलो आहे, कारण चित्रपट या स्टोरीबद्दल जर बोलायला गेलं तर एका रात्री स्टोरी आहे. एका रात्रीत नेमकं होतं आहे काय, म्हणजे 5-6 मित्र एकत्र येतात रियुनियनची पार्टी करायला आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर ज्या काही घटना होत्यात त्या घटना तिथं दाखवायचा प्रयत्न केला आणि त्यातून होणाऱ्या त्यांच्या काही मिस्टेक्स असतात तिथं, त्या मिस्टेक झाल्यानंतर ती कसं कसं त्याच्याबरोबर डील करतात हे दाखवलं. आता ह्या दाखवायच्या ज्या पद्धती आहेत की नाही त्या लय चुकल्यात ह्यांच्या पद्धती. बाकी एका रात्रीवर डिपेंड असणारे असे पिक्चर की नाही, म्हणजे एका रात्रीचं कथानक दाखवणारे पिक्चर हे भरपूर आहेत. त्यातला मी यूट्यूबवरचे तुम्हाला सांगतो बघा, ते एक रुकावा फैसला असू दे किंवा कौन नावाचा पिक्चर, मनोज वाजपेयी, उर्मिला मातोंडकर आहेत बघा त्यात, ते बघा. बाकी ह्यो पिक्चर तुम्हाला कोणतर सांगतील वन टाईम वॉचेबल वगैरे आहे, नाही. तुम्हाला पिक्चर तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी जाशीला, पण रिलॅक्स व्हायचं राहू दे, तुम्ही एवढे इरिटेट होशीला की नाही अक्षरशः पिक्चरला शिव्या देऊन येशीला तिथनं, मी सांगतो तुम्हाला. कारण पिक्चर तुम्हाला एंटरटेन करत नाही. डार्क कॉमेडीच्या नावावर की नाही ठराविक वेळेनंतर तुम्हाला असे इरिटेट करायला लागतो आहे अधनंमधनं. आणि याच्यामध्ये 5 डायलॉग. आता ॲक्टिंग ही तेव्हा होते जेव्हा तुमच्याकडं स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग हे लेयर्स जेव्हा तयार असतात, जेव्हा त्या ॲक्टरच्या हातात येतात डायलॉग आणि ते डायलॉग डिपेंड असतात स्टोरीवर. त्या स्टोरीमध्येच काही दम नाही तिथं. हां, थीम ठीक होती याची एका रात्रीची, पण त्याचं एक्झिक्युशनच जमलं नाही यांना. जमणार कसं? हास्य जत्रा ही कन्सेप्ट यांच्या डोक्यातनं जातच नाही आहे. कारण ती एवढे दिवस ते काम केल्यात की ती हास्य जत्रेत ही टीमच सगळी आहे तशी ती हास्य जत्राचा स्टेज समजून परफॉर्म करायला लागले. त्यांना बघून वैताग आला आहे. आता कलाकार आहेत ते असू दे, त्यांच्याकडे जे रोल येतील ते करतील, पण त्यांच्या डोक्यातनं ही कॉन्सेप्ट आधी काढायला पाहिजे की हास्य जत्रा स्किट वेगळा आणि हे पिक्चर वेगळा. त्यांना काय वाटायला लागले, तिथं काय पण केले तर ऑन द स्पॉट ते ॲडिशन म्हणून चालतंय, तसं पिक्चरात ती करायला लागल्यात. ते बघताना तुम्हाला कळलंच हे स्किट म्हणूनच परफॉर्म करायला लागल्यात. छोटे छोटे किस्से असल्यागत ते, आणि यातले 5 डायलॉग घेतलेत, त्यानंतर व्हॉट्सअपमधले जोक घेतलेत. तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे एक सकारात्मक कोणताही मुद्दा तुम्हाला आठवणार नाही. चित्रपटगृह जेव्हा तुम्ही सोडून बाहेर जाताना तुम्हाला यातलं काय मला आवडलं ह्यो प्रश्नचिन्ह तुम्हाला स्वतः पुढं आवडणार, पण काय काय मला इरिटेट केलं याची तुमच्याकडे लिस्टच असणार. बाकी म्युझिकबद्दल बोलायचं झालं न बोललेलंच बरं. दिग्दर्शन खांडेकर साहेब, तुम्ही ते स्किटच डिरेक्ट करा हो. आणि लोक या असल्या पिक्चरवरती पैसे कसे लावतात मला तेच कळत नाही. हे त्यामुळे जो वन टाईम प्रोड्युसर मराठीत 1-2 कोटीचा असे हे 50-60 काढण्यापेक्षा की नाही 50-60 कोटीचा एकच मोठा सिनेमा काढायला गेला राव, चांगला दम असलेला. कशाला लोकांना हे, या दिग्दर्शकांना, लेखकांना मी खरोखर विनंती करतो, एखाद्या निर्मात्याचे असे पैसे तुम्ही वाया घालवू नका राव. तुम्हाला मिळतात म्हणून उगाच आपलं काय पण बनवून रिकामं व्हायचं, ऑडियन्स पुढं आणायचं. आणि जी सांगणारी माणसं आहेत की नाही वन टाईम वॉचेबल वगैरे आहे, नको उगाच कोणाला पण काय पण सांगू. आता काही लोक म्हणतील की माझी आवड वेगळी आहे तिच्यावर, असेल बाबा, पण अक्षरशः नावावरूनच कळतं यातनं. आता काय नाव वेगळं, पिक्चर वेगळा असू शकतो, पण कुठंतरी थीमला जुळलं असं काय तर पाहिजे की. काही नाही आहे. चित्रपटाचं कथानक एक्झिक्यूट करायला एकदम फसलेत. हां, मला म्हणजे कॉन्सेप्ट आवडली, ठीक आहे. एका रात्रीत मित्र एकत्र येतात, हे इट्स व्हॉट्स इनसाइड नावाचा एक पिक्चर आहे बघा, त्याच्यामध्ये मित्र एकत्र येतात आणि ते रियुनियन करत असतात आणि ह्याची बॉडी त्याच्यात, त्याची बॉडी त्याच्यात जाते. म्हणजे आपली तात्या इंतूची कन्सेप्ट, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. पण यात काय होतं, 6 मित्रांचं शरीर तेच असतं पण आत्मा एकमेकांच्या आत घुसतो आणि मग तिथं मर्डर होतात. ती कॉन्सेप्ट वेगळी आहे, त्याचं एक्झिक्युशन वेगळं होतं. पिक्चर 5 वेळा बघायला लागतं तुम्हाला. पण हिथं कॉन्सेप्ट ठीक होती, जरा चोरलेली, पण त्याचं एक्झिक्युशन पण जमलं नाही. बाकी कॅरेक्टर डेव्हलपमेंट हे तर नेक्स्ट लेवलच्याच गोष्टी. कारण काय, कुठलं पण कॅरेक्टर मध्येच काय पण करते आणि ते आपल्याला ॲक्सेप्ट करा असं म्हणते, म्हणजे ऑडियन्सला ग्रँटेड धरले आमचं कॅरेक्टर कुठलं पण काय पण करू शकते. आणि ट्विस्ट आणि टर्नच्या नावानं, शॉक देण्याच्या नावानं तुमचं कॅरेक्टरमध्ये काय पण करणार, तुम्ही कुठल्या पण कॅरेक्टरला आणणार आणि हे असं ते म्हणजे ट्विस्ट शॉकिंग असं नाही हो. आधी काय तर तुम्हाला क्लू द्यायला पाहिजे, ती स्टोरीमध्ये, त्या थीममध्ये कुठेतरी त्याचे क्लू असले पाहिजे. डेव्हलप होताना ते तुम्ही दाखवलं पाहिजे, पण ऑडियन्सनं ते कॅप्चर नाही केलं पाहिजे. त्याला म्हणायचं आपण ते मग पुढं तुम्ही रेफरन्स दिला की मागच्या सीनमध्ये आम्ही असं दाखवलं होतं.
त्याला ट्विस्ट आणि टर्न म्हणायचं होतं. बाकी मला तर पिक्चर ह्यो का आवडला नाही, माझं पर्सनल मत. बाकी तुम्ही यांचे फॅन असाल तर हास्य जत्रावाल्यांचे तुम्ही एकदा जाऊन बघा, जाऊच नका सोडा. पैसे वाचवा. हा सांगतो, ह्यो बघण्यापेक्षा परत आणि 3-4 वेळा तुम्ही तो आपल्या छत्रपतींना बघायला जावा. तुम्ही खरंच 4-5 वेळा छावा बघा.